जो छोड़ के चले जाते हैं ना वो महंगे। आसनी बात है दोस्त। जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपल्या एकदम खतरनाक आणि विषयार झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे काय आपलं इलेक्ट्रिक मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवत आपण आपला व्हिडिओ चालू करू। सिंपल भावांनी जे काय आपलं बिटमार्क आहे अशा प्रकारे ओपन करायचो। ओपन केल्यानंतर भावांनो जे काय आपला मॉडेलचा फोटो आहे तो सिलेक्ट करायचा। एवढं झाल्यानंतर याला लास्टपर्यंत घेऊन गेल्यानंतर जे काय आपलं हा फोटो आहे त्याला फुल स्क्रीनच्या ऑप्शनवर क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचं। घेतल्यानंतर जे काय आपलं हे मंडातलं बिटमार्क आहे त्याला अशा प्रकारे मंडातून कट मारून टाकायचं। एवढं झाल्यानंतर भावांनो बॅक यायचं। बॅक आल्यावर जे काय आपलं सेक इफेक्ट आहे त्याला पण अशा प्रकारे ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जो काही हा ब्लॅकवाला इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे कॉपी करायचं। कॉपी केल्यानंतर अजून बॅक यायचं। बॅक आल्यानंतर अजून आपला जे काही बिटमार्क आहे ते ओपन करायचं। ओपन केल्यानंतर भावांनो जो काही आपला फोटो आहे, जो काही आपण आता इफेक्ट कॉपी केला तो इथं पेस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे। तर जे काही आपला ब्लॅकवाला इफेक्ट आहे तो लागून जाईल। एवढं झाल्यानंतर अजून बॅक यायचं। बॅक आल्यानंतर भावांनो अजून आपल्याला जे काही आपलं सेक इफेक्ट आहे त्याच्यावर क्लिक करून आपण दुसरा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा। एवढं झाल्यानंतर समोर यायचं। समोर आल्यानंतर अजून बॅक यायचं। बॅक आल्यानंतर जे काय आपलं बिटमार्क आहे ते पण ओपन करून घ्यायचं आणि जो काही दुसरा फोटो आहे त्याला अशा प्रकारे हा दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। तर चला भावांनो जे काय आपले इफेक्ट वगैरे आहेत ते लागून गेलेले आहे। आता आपल्याला पिंजी वगैरे, शॅडो वगैरे, बॉर्डर वगैरे लावायचे आहेत। चला ते पण लावून घेऊ। अशा प्रकारे जे काही शॅडो आहे तो असं लावायचा आणि लास्टपर्यंत घेऊन जायचा। जे काय आपलं बॉर्डर वगैरे, नाव वगैरे आहे ते तुम्ही लावून घ्यायचे। चला आपण ते फटाकसे लावून घेऊ। तर भावांनो एवढं झाल्यानंतर भावांनो आपल्या एक्सपोर्ट बटनवर क्लिक करून घ्यायचं। क्लिक करून घेतल्यानंतर जे काय आपलं HD आहे त्याला क्लिक करून आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर भावांनो व्हिडिओ आपला एकदम कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।